हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण करूया मराठी साहित्य पेपर जो काही 2020ला झाला त्याच्याविषयी विश्लेषण. त्याचं करूया आपण ॲनालिसिस. आता हे केल्यानं बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात. जसं की प्रश्न विचारण्याची पद्धत कोणती आहे, प्रश्नाचं स्वरूप काय आहे, लेंदी आहेत, सरळ आहेत, कॉम्प्लेक्स आहेत, अवघड आहेत, पातळी कोणती आहे, काठिण्य आहे, हे सगळ्या गोष्टी समजतात. त्याचपैकी आपण जो काही सोर्स वापरत आहोत तो ट्रॅकवर आहे का? कारण आपण जे आता पुस्तक वाचलं ते क्वेश्चनमध्ये म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं आहे का? लिहिता येत आहे का? किंवा बरेच क्वेश्चन असं असतात की जे स्वतःला एक दृष्टी देऊन जातात की अभ्यास आता कसा करायचा आहे किंवा आता आपला इथून पुढे आपली प्लॅनिंग कशी असेल पाहिजे. तर बऱ्याचपैकी या गोष्टी तुम्हाला समजतात, हे तुम्हाला सुद्धा माहीत आहेत. त्याचप्रमाणे हा जो काही पेपर आहे, या पेपरमध्ये जसं आपण म्हटलं की दृष्टी देऊन जातो, पुढचं एक वे देऊन जातो. ते करत असताना स्वतः ॲनालिसिस करणं अगत्याचं अतिमहत्त्वाचं ठरतं. कारण दुसरा हा त्याच्या दृष्टिकोनातून सांगत असतो. परंतु तुम्ही स्वतःची दृष्टी वापरा. स्वतःचा जो काही नजरिया आहे तो खूप महत्त्वाचा ठरतो. तुम्ही जे काय वाचलात ते तुम्हालाच माहिती आहे. मला तर काही माहीत नाही तुम्ही काय नेमकं वाचतात. त्याच्यामुळे तुमचा सोर्स तुम्ही ठरवा की मी काय वाचलं ते बरोबर आहे का? का दुसरीकडे चाललो मी? ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत बरं का. आणि खूप मित्राच्या नात्यानं सांगतो या खूप खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आपली भटकंती खूप असते सोर्ससाठी, पी-डी-एफ द्या, नोट्स द्या, अशा गोष्टीसाठी. तर ते तुम्ही स्वतः चेक करा. तर सुरुवात करूया विश्लेषण करण्यासाठी. तर सर्वप्रथम जर पेपर जर पाहिला तर तिथं एक सूचना दिलेली असते ती अशी की पहिला आणि 5वा क्वेश्चन अनिवार्य आहे आणि जे काही बाकीचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला 3 सोडवायचे आहेत. ढोबळमानाने 8 क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये सब क्वेश्चन असतात. पहिला आणि 5वा अनिवार्य आहे. तो तुम्हाला सोडवलाच पाहिजे. नाही सोडला तर तुमचे मार्क तर जाणारच आहेत. आणि दुसरे 3 क्वेश्चन सोडवायचे आहेत. मग तुम्ही ते सोडवत असताना हे लक्षात ठेवा की प्रत्येक भागामध्ये म्हणजे पार्ट 2 असते. तुम्हाला माहिती आहे की भाग 1 आणि भाग 2. त्याच्यामध्ये एक तरी क्वेश्चन सोडला पाहिजे. अनिवार्य क्वेश्चन सोडून. म्हणजे अनिवार्य प्लस दुसरा क्वेश्चन कमीत कमी 2 क्वेश्चन असले पाहिजेत. तर असे 2-2 आणि 1 क्वेश्चन असे 5 क्वेश्चन सोडवायचे तुम्हाला. म्हणजे काय म्हणतो मी, पहिल्यातून 2 सोडा, दुसऱ्यातून 3 सोडा, पहिल्यातून 3 सोडा, दुसऱ्यातून 2 सोडा. म्हणजे 8 क्वेश्चनपैकी 5 क्वेश्चन तुम्ही सोडवले पाहिजे. याचा अर्थ 250 मार्काचं तुम्ही सोडवलात. आणि सोडवायला कधीच चुकायचं नाही. पूर्णपणे क्वेश्चन सोडवणे हे तुमचं पहिलं आद्य कर्तव्य आहे. तर ही पहिली बऱ्याच वेळेस आपण कन्फ्यूज होतो की कुठला सोडवायचे, एक सोडवायचे का दुसरं सोडवायचे. तर हे नीट वाचा, तुम्हाला स्वतः समजेल. म्हणजे मी बोलताना जरी तुम्हाला समजत नसतं तर स्वतः नीट वाचा म्हणजे तुम्हाला ते समजेल. तर पुढे जाऊया आपण. तर हे करत असताना आता सेक्शन मध्ये म्हणजे भाग पहिल्यामध्ये काय असतं पहा तुम्ही. तिथं पहिला क्वेश्चन दिला की पुढील प्रश्नाची उत्तरे सुमारे 150 शब्दात लिहा म्हणले तर 150च शब्दात लिहा. जर पुढे लिहायला गेलात तर तुम्हाला टाइम नाही पुरणार, वेळ नाही पुरणार. यासाठी खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर पहिला क्वेश्चन पाहूया आपण. भाषेचे समाजशास्त्र स्पष्ट करा. आता पहिल्या सुरू तुम्हाला याच्यामध्ये हे माहीत असलं पाहिजे की भाषा ही व्यक्तिनिर्मित असते का समाज निर्मित असते. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येत असेल तर हा प्रश्न लिहिता येतो. भाषा व्यक्तिनिर्मित असते की समाज निर्मित असते. हे खूप साधा आणि सिंपल क्वेश्चन आहे. आता कुठल्या पुस्तकात असं तुम्हाला म्हणजे असं सरळ भेटणार नाही, परंतु तुम्हाला जर हे माहीत असेल की भाषेची निर्मिती कशी होते, समाजाचा आणि भाषेचा काय संबंध आहे, तर तुम्हाला स्पष्ट करता येतं. तर हा खूप सोपा प्रश्न आहे. त्यानंतर वऱ्हाडी बोलीचे प्रमुख वैशिष्ट्य कोणते असं म्हणे. आता तिथं वैशिष्ट्य विचारले, वैशिष्ट्यच लिहा. बाकीची स्वनेम प्रक्रिया, ही प्रक्रिया, ती प्रक्रिया, त्याचं व्याकरण या गोष्टी लिहायची गरज नाही. कारण 150 शब्दात लिहायचे तर ते तुम्हाला काही पुरणार नाही. जेव्हा तुम्हाला पुढचा क्वेश्चन असेल 15 किंवा 20 मार्काला मग तो गोष्ट वेगळी. परंतु वैशिष्ट्य विचारले, वैशिष्ट्यच लिहा. कारण त्यांनी सटीक सांगितले की शब्दाची मर्यादा पाळली पाहिजे म्हणून. तर ते वैशिष्ट्य म्हणले वैशिष्ट्यच लिहा. भलेही तुमच्याकडे किती का असणार. तर त्यानंतर तिसरा क्वेश्चन पहा. द्वितीय आणि चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय सारखेच असल्यामुळे या दोन्हीपैकी एकच मानावे का? म्हणजे चला ना ते हे जे आहे ना द्वितीय आणि चतुर्थीमध्ये एकच असतं. मग त्यांनी म्हणले मग आपण एकच मानायचे का? आता हा थोडासा म्हणजे बुद्धीला ताण देणारा क्वेश्चन आहे. म्हणजे आपण जर वाचलं नसेल तर त्याच्यातला जर अर्थ माहीत नसेल ॲक्च्युअलमध्ये तर इथं हा थोडासा कठीण प्रश्न आहे. परंतु ज्यांनी अभ्यास केला त्याला हा सोपा जाऊ शकतो. तर याचे म्हणजे 4-5 बी पॉईंट माहीत असले आणि तुम्हाला द्वितीय आणि चतुर्थाबद्दल थोडंसं लिहिता आलं तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. तर हा थोडासा वेगळा आहे परंतु तुम्ही लिहू शकता. त्याचप्रकारे पुढचा पहा. मराठीतील लोककथांचे स्वरूप सांगा म्हणते त्याने.
आता बऱ्याच वेळेस तुम्ही मराठी लोककथा वाचत असतात, परंतु स्वरूप सांगत असताना बऱ्याच गोष्टी तुम्हाला म्हणजे सटीकपणे माहीत असल्या पाहिजे, की म्हणजे तिथं भटकत जायची गरज नाही. 150 शब्दात म्हटले स्वरूप, तर मराठी कथा काय आहेत त्या नेमकं, त्याच्यामध्ये काय भाग येतो. मराठी कथा म्हणले, मराठी शब्द पुढे महत्त्वाचा आहे. मराठी लोककथा. लोककथा कोणत्या-कोणत्या आहेत? अकबर, बिरबल, अजून कुठल्या आहेत का? वेताळ कहाणी, म्हणजे याच्यापेक्षा बी दुसऱ्या आहेत आणखी. भरपूर कथा आहेत. ते सांगत असताना मग त्या कथामध्ये नेमकं काय आहे? काय भेटतं त्या मराठीतलं संस्कृती येते, वारसा येते, परंपरा आहे का? समाज जीवन येतं का? हे स्वरूप आहे ना. ते स्वरूप तुम्हाला योग्य शब्दामध्ये 10 ते 15 वेळी म्हणजे 150 शब्दात बसतील तसं तुम्हाला लिहायचं आहे. तर हा त्याच्याविषयी. त्यानंतर लोकगीत संकल्पना स्पष्ट करून त्याचे स्वरूप विशेष लिहा म्हटले. आता हे बी सोपा क्वेश्चन आहे. लोकगीत संकल्पना तुम्ही सरळ-सरळ हे अभ्यासक्रमामध्ये लिहिते. लोककथा, लोकगीत, लोकनाट्य. तर हे तुम्हाला सहज माहीत असलं पाहिजे, की लोकगीत काय असतं? त्या गीतामध्ये नेमका कुठला भाग येतो? लोकगीताची निर्मिती कशी आहे? संकल्पना कशी झाली? मग त्याचं विशेष महत्त्व सांगायचे. आता याला तुम्हाला माहीत सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. ढोबळमानाने लिहिता येतात, परंतु परीक्षेत मार्क घेण्यासाठी सटीक गोष्टी माहीत असणं अपेक्षित आहे. कमीत कमी 5-6 पॉईंट तरी एक असे, की बाबा ते लोकगीत आहे असं म्हणता येतं तुमच्या त्या शब्दावरून. तर असा हा पहिला जो काही क्वेश्चन आहे, ह्याच्यामध्ये सहज लिहिता येतो. फक्त तो जर तिसरा सोडला तर, म्हणजे सी जर सोडला तर बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित चांगल्या प्रकारे लिहिता येतात. त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर हा जो काही दुसरा प्रश्न आहे, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. 20, 15 मार्काची. त्याच्यामध्ये चॉम्स्कीच्या सिद्धांताचे जे आहेत, त्याच्या स्वरूपावरून काय समजतं म्हणजे भाषेचे स्वरूप स्पष्ट होण्यास मदत होते असं म्हणते. आता इथे सर्वप्रथम तुम्हाला चॉम्स्की काय म्हणतो भाषाबद्दल हे माहीत असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही मध्ये दुसऱ्या लेखकाला येऊन घेता, जसं सॉसर काय म्हणतो किंवा इतर जे लेखक आहेत त्याचं भरमिश्रण होऊ शकतं. हे खूप महत्त्वाचं आहे. माहीत असलं तरच लिहा चॉम्स्की काय म्हणतो तो. नाहीतर हे खूप जम्बलिंग होऊन जाऊ शकते, की तो काय म्हणतो, की दुसरा लेखक काय म्हणतो, की त्यानं असंच म्हटलं. म्हणजे असं हा थोडं म्हणजे ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. तुम्हाला सटीक माहीत असलं तरच हा चॉम्स्कीबद्दल लिहिता येतं. तर असं हा थोडंसं तुम्हाला लेखकाबद्दल माहीत असलं पाहिजे, की सॉसर काय म्हणतो, चॉम्स्की काय म्हणतो, मॅलिनोव्स्की काय म्हणतो, असं थोडंफार डॉक्टर पुंडे, मालसे थोडंफार माहीत असलं पाहिजे. कारण हे बऱ्याच वेळेस विचारले जातात. म्हणजे कधी हे विचारले जातात, कधी ते विचारले जातात. तर हे माहीत असणं अपेक्षित आहे. त्याचप्रकारे आता 17व्या शतकातली, कधी 12व्या शतकातली, कधी 19व्या शतकातील भाषा विचारली जाते. तर हे सुद्धा तुम्हाला प्रत्येक शतकातील जे काही टप्पे पाडलेत आपले मराठी साहित्यामध्ये, कारण जसा राजवटीचा काळ होत गेला तसतसं त्याच्यामध्ये भाषेमध्ये बदल होत गेले. आता 17व्या शतकातील मराठी भाषेवर फारसीचा प्रभाव कशाप्रकारे झाला. आता 17व्या शतकात नेमकं काय चाललं होतं हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मग त्याच्यातले थोडेफार शब्द सांगा, म्हणजे कसे फारसी शब्द होते, कसे मराठीत आले किंवा मराठीतून कसा भाग त्याच्यावर आहे, प्रभाव कशाप्रकारे हे सांगता आला पाहिजे. तर हा थोडासा म्हणजे इतिहासाला धरून हा भाग आहे. इतिहास थोडासा समजला, की तिथली भाषाशैली कशी होती, तर तुम्हाला तो समजतो सगळा भाग. तर असा आहे, जसं की 17व्या शतकामध्ये पेशवेकालीन हा भाग जास्त होता. तर त्याच्यामध्ये काय बदल होत गेला नेमका, तर हे महत्त्वाचं आहे. मग ते 19व्या शतकात बी विचारतील, 13व्या शतकात बी विचारतील. तर हे सगळे सब क्वेश्चन तुम्ही लगेच असे काढून ठेवले पाहिजेत, की हां, हे बी विचारलं जाऊ शकतं. त्याचप्रकारे हा तमाशा. तमाशा तर आता सरळ-सरळ हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये काही असं विशेष काही सांगण्यासारखी गरज नाही. तर तुम्ही जर सोर्स म्हणत असाल तर हा म्हणजे सोर्स तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. त्याच्यापेक्षा बाहेर जाण्याची बी गरज नाही. जसं मी अगोदर तुम्हाला व्हिडिओ बी अपलोड केले आहेत. तर तुम्ही जर पाहिला तर हे सर्व क्वेश्चनची उत्तर लिहिता येतात. याच्यामधलं जवळपास तुम्ही जे पाहत असाल भाषा म्हणजे काय हे बी सांगितलं तुम्हाला. वऱ्हाडी बोलीचे वैशिष्ट्ये किंवा त्याचे काय भाग आहे तो बी मी सांगितला होता. लोककथा बी आहे, लोकगीत बी आहे, तमाशा बी सरळ टायटल्स आहेत ते व्हिडिओ आहेत. तर तुम्ही जाऊन पहा नक्की. त्याचप्रकारे तुम्ही जर या सोर्ससाठी सेक्शन ए किंवा पेपर 1साठी जर सोर्स म्हटला तर तुम्ही जसं तुम्हाला माहिती आहे त्याचप्रकारे हे कमलेश सोमानचं बी पुस्तक वाचू शकता. त्यांनी आता त्या पुस्तकामध्ये कसं प्रश्न उत्तराच्या स्वरूपात आहे. परंतु ते जे नवीन आहेत किंवा ज्याला कमी वेळात करायचे त्यासाठी तो योग्य पडू शकतो. त्याचं बी काही डिसएडव्हांटेज आहेत, परंतु ते पुन्हा पाहूया. परंतु ते कमलेश सोमानचं वापरा किंवा विश्वनाथ शिंदेचं पुस्तक वाचा. त्याचप्रकारे जर तुम्ही पाहिलं असाल हे संताच्याबद्दल विचारलं जातं किंवा समीक्षेबद्दल विचारलं जातं, तर ते पुस्तक जे आहे ते तुम्ही वापरू शकता.
मी इतकंच म्हणेन की सोर्स अवेलेबल आहे, टेलिग्राम चॅनलवर सुद्धा आहे, तो तुम्ही पहा. तर बाकी तुम्ही व्हिडिओ पहा किंवा त्या जे काही ह्याचं आहे आपला YCMचे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर बी खूप चांगल्या गोष्टी आहेत, ते तुम्ही पाहू शकता. हे तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगत जाईन. तर पुढे पाहूया आता. प्रश्न तिसरा आहे, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर प्रश्न त्याच्यामध्ये पहिला, भाषा आणि बोली यातील फरक सांगून प्रमाण भाषेचे महत्त्व विषद करा. ह्याच्यामध्ये 2 टप्पे आहेत पहा. 20 मार्काला क्वेश्चन विचारला आहे. भाषा आणि बोली यातला फरक आणि प्रमाण भाषा हे तुम्हाला सरळ लिहिता आलं पाहिजे. आणि हा खूप सोपा, साधा आणि माहीत असणारा क्वेश्चन आहे. 20 मार्क पैकी कमीत कमी तुम्हाला 15 तर पडले पाहिजे, अशा प्रकारे याची तयारी असली पाहिजे. तर हा खूप सोपा प्रश्न आहे. याच्यामध्ये काहीच म्हणजे असं की नाही की बाबा विशेष काहीतरी सांगावं लागते. त्याचप्रकारे दुसरा पहा, व्यवसाय आणि स्तर यातील भेदानुसार भाषिक परिवर्तन होते. मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकवला होता बघा अगोदर, मी अपलोड बी केलेला आहे की ती म्हणजे सामाजिक भेदामध्ये किंवा सामाजिक स्तरानुसार भाषा कशी बदलते. तर याच्यामध्ये व्यवसाय आणि स्तर दिला. तसं माहीत आहे की तुम्ही बाजारात गेलात तर तिथं भाषा वेगळी असते. तुम्ही जेव्हा आता डॉक्टरच्या इथं तिथं भाषा वेगळी असते, शिक्षकामध्ये भाषा वेगळी असते. तर असं ते विचारतं की व्यावसायिक आणि स्तर यातील भेदानुसार भाषिक परिवर्तन कसं होतं. तर हे तुम्हाला सहज माहीत असलं पाहिजे. त्याचप्रकारे भाषेचे मूलभूत कार्य, मूलभूत विचारलंय, मूलभूत कार्य सांगा. 15 मार्काला क्वेश्चन आहे. विश्लेषण द्या आणि मूलभूत कार्य सांगत असताना उदाहरणं सुद्धा द्या. तर हे तुम्ही स्वतःला पहा, क्वेश्चन खूप सोपे आहेत. ह्याच्यामध्ये काहीच अवघड असा भाग नाही. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 4, पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. 19व्या शतकातील भाषेचे स्वरूप विशेष स्पष्ट करा म्हण. जसं मग 17व्या म्हटलं, आता 19व्या आलं. काही नवीन आहे का? काहीच नाही नवीन. तुम्हाला फक्त माहीत असलं पाहिजे की 19व्या शतकामध्ये काय घडत होतं आणि त्याच्यामध्ये भाषा कसं परिवर्तन होत होती, नेमकं काय होत होतं त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यानंतर पुढचा पहा, प्रयोगाचे प्रकार सांगून कर्मणी प्रयोग उदाहरण स्पष्ट करा. साधा संपल सरळ क्वेश्चन आहे. प्रयोगाचे प्रकार आणि कर्मणी प्रयोग. आता याच्यासारखा तर सोपा क्वेश्चन येईल का असं बी प्रश्न पडतो की इतका सरळ, म्हणजे त्यांनी डीप नाही गेलं, खोलवर कुठं नाही गेलं, काहीच नाही. साधा प्रश्न विचारलाय तुम्हाला. प्रयोगाचे प्रकार सांगा, कर्मणी सांगा, उदाहरणाच. आणि प्रयोग खूप सोपा आहे. तुम्ही एकदा वाचून पहा. तुम्ही जर वाचलं नसाल तर खूप सोपा म्हणजे खूप सोपा. यासाठी तुम्ही यूट्यूबवर जे काही व्याकरण शिकवतात त्यांचं बी पाहिलं तर चालतंय. खूप सोपा आहे हा भाग. 15 सहज मार्क भेटणार आहे. त्याच्यानंतर पहा, विभक्तीचे प्रकार सांगून पंचमी विभक्तीच्या प्रत्ययात कालांतराने कोणती भर पडली, का. आता हा थोडासा क्लिष्ट म्हणजे थोडासा कॉम्प्लेक्स होऊन जातो की म्हणजे थोडा डीपमध्ये जाणारा क्वेश्चन आहे. परंतु ठीक आहे, थोडंफार तुम्ही विभक्तीचं लिहून ॲटलिस्ट तुम्ही 7-8 मार्कापासून तर जाऊ शकता, जरी पुढे जाता आला नाही तरी. परंतु लिहिता येते हा बी. थोडासा हा कठीण क्वेश्चन आहे, पर लिहिता येतो हा. परंतु पहा तुम्ही याच्यामध्ये पहिल्या भागामध्ये कुठंच प्रॉब्लेम नाही. साधे क्वेश्चन आहेत, सरळ आहेत, कुठंच बदल नाही, काही नाही. जसा पॅटर्न आहे तसा पॅटर्न आहे. आता पुढे जाऊया आपण. तर पुढे जाण्या अगोदर आपल्या या चॅनलच्या मार्फत आपण मराठी साहित्य मार्गदर्शन तर देतच असतो, परंतु पर्सनल मार्गदर्शन देण्यासाठी हा एक प्रोग्राम आहे. याच्यामध्ये मराठी साहित्याबद्दल तुम्हाला प्रत्येक गोष्टीबद्दल मार्गदर्शन दिलं जातं. त्याचप्रकारे UPSC बद्दल सुद्धा मार्गदर्शन असतं. म्हणजे मराठी साहित्यात काय आहे, जसं की आपला बरेच क्वेश्चन असतात. अभ्यास कसा करायचा, सुरुवात कशी करायची, सोर्स कोणता आहे. सोर्स भेटलात, पुस्तक भरपूर आहेत, नेमकं काय वाचायचं, कुठलं वाचायचं, त्याच्यातलं टिपण कोणतं काढायचं, म्हणजे कुठवर मर्यादा ठेवायची. त्यानंतर मग उत्तर कसं लिहायचं, अस्सल लिखित भाषेवर पकड कशी असली पाहिजे, शब्दाची रचना कसली असली पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी म्हणजे एक विश्वास प्रदान करतं की मी आहे तयार आता या परीक्षेला सामोरं जाण्यासाठी. असं स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन याच्याबद्दल तुम्हाला या मराठी साहित्याबद्दल लिहिलं जातं, ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये विश्वास यावं की मी आता लिहू शकतो, मी आता त्यासाठी आहे कॅपेबल. अशा प्रकारचं की मार्गदर्शन की तुम्हाला असा एक अनुभूती देईल की हा आता मी योग्य मार्गाने आहे. अशा प्रकारे की बऱ्याच गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगता येतात. आता हा थोडा तर मराठी साहित्याचा भाग आहे, पण तुम्हाला इतर बी गोष्टी सांगितल्या जातात, जसं की GS पेपर असेल, एसए पेपर कसा सोडवायचा, एसए पेपरमधले ज्या काही चुका असतील दुरुस्ती, त्याचप्रकारे इथिक्स पेपरबद्दल माहिती. जर तुम्हाला प्रीबद्दल काही गोष्टी असतील किंवा काही अडचणी असतील तर त्या सगळ्या गोष्टी A to Z मार्गदर्शन मराठी साहित्यासहित. तर ह्या गोष्टी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता. बरेच वेळाच आपल्याला कन्फ्युजन होतं, म्हणून हा मराठी साहित्याचा मार्गदर्शनचा प्रोग्राम आहे. कारण कितीही सांगितलं तर तुम्हाला मेसेज करून किंवा या गोष्टी सांगता येत नाही.
त्या बऱ्याबर टप्प्याटप्प्यानं स्टेप बाय स्टेप सांगावं लागतात, तेव्हा ते समजतात. असं मोडकं तोडकं सांगितलं की ते तुमच्या डोक्यात नाही बसत आणि मी सांगितलेला काही फायदा उभी होणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला जर खरंच माहीत नसेल किंवा तुम्हाला खरंच मार्ग जर भेटत नसेल तर तुम्ही हा प्रोग्राम जॉईन करू शकता. त्यानंतर पुढे जाऊया आपण. प्रश्न 5वा आहे. हा अनिवार्य क्वेश्चन सेक्शन बी सुरू झाला. याच्यामध्ये पहिलं पहा, पुढील प्रश्नाची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दात लिहा म्हणते त्यांनी. आता पहिला प्रश्न पहा, मानवतेच्या अग्रही भूमिकेमुळे संत तुकाराम महाकवी ठरले. या विधानाची सार्थकता स्पष्ट करा. विधान दिलंय, विधान मान्य करा, मान्य करावंच लागेल. सार्थकता म्हटले स्पष्ट करा. आता तिथं काय आहे, संत तुकाराम जर पाहिलं तर त्यांचा जो काही मुद्दा होता, माणूस केंद्र, जो काही माणूस आहे त्याला जागृत करणे त्या काळामध्ये, तर मग त्याच्यामुळे महाकवी म्हटलेत. कारण त्यांची भाषा पहा, त्यांचे शब्द पहा, बोचेल रोचेल, म्हणजे असे शब्द आहेत की जे थेट जातात, जे हृदयामध्ये, जे आपण बोलतो ते सहज आहेत. अशी काही क्लिष्ट भाषा नाही, विज्ञानीपणाची भाषा नाही. आणि मेन मुद्दा म्हणजे काय, मानवता, मानव हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हा जो काही प्रश्न आहे तुम्ही सरळ लिहू शकता. याच्यामध्ये काही भाग मोठा नाही, परंतु संत तुकारामांचे जे काही अभंग आहेत त्याला सारांश रूपाने किंवा असं म्हणा की त्याला स्पष्ट करण्यासाठी द्या, त्याच्यामुळे त्या पुढच्याला समजेल की हां, याला समजले की संत तुकाराम अशा अशा प्रकारचे कवी आहेत. नाहीतर तुम्ही नुसतं थेरॉटिकल भाग घेत गेला तर तुम्हाला मार्क तितके नाही भेटणार. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि संत तुकारामविषयी बऱ्याच गोष्टी यूट्यूबवर आहेत, तुम्ही वाचाल सुद्धा. तर हा भाग त्यांच्याविषयी. त्यानंतर दुसरा क्वेश्चन पहा, लीळाचरित्र आद्य ग्रंथ, आद्य गद्य ग्रंथ आणि आद्य गद्य चरित्र ग्रंथ म्हणून महत्त्वाचा ग्रंथ आहे. जसं लीळाचरित्र, खरंच जसं प्रश्न विचारला तसंच आहे ते. कारण लीळाचरित्रापासून आपण मराठी साहित्याला जास्त मान्यता आहे असं म्हणतो, की तिथून सुरुवात झाली असं मानतो. आणि त्याच्यात महत्त्वाचे म्हणजे चक्रधर स्वामी, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्यामुळंच हे सुरू झालं असं बी म्हणता येते. कारण त्यांची लीळा म्हणा, त्यांचं सांगण्याचं विवेचन म्हणा, जगण्याची पद्धत, त्याच्यामुळे ते म्हटलं जाते की हे व्यक्तिचरित्र बी आहे, चरित्र ग्रंथ बी आहे आणि लीळाचरित्र हे आद्य ग्रंथ बी आहे. तर हे सांगताना तुम्हाला उदाहरण द्यायचे आणि त्यांची म्हणजे कसं आहे ते आद्य ग्रंथ, की अगोदर दुसऱ्याला आद्य ग्रंथ का मानता येत नाही, हे थोडंसं कारण द्या म्हणजे तुम्हाला बरोबर सांगता येईल. आणि चरित्र ग्रंथाविषयी बी थोडं, चरित्र ग्रंथ का आहे, का त्याच्यामध्ये त्याला चरित्र ग्रंथ म्हणले, हे महत्त्वाचं ठरतं. तर हे थोडंसं तुम्हाला लिहायचं आहे. हे लिहिण्यासाठी काहीच नाही, तुम्हाला फक्त चक्रधर स्वामीविषयी माहीत असलं पाहिजे, म्हणजे लीळाचरित्राविषयी. आणि तो काही लीळाचरित्रामध्ये भाग आहे, नेमकं काय आहे त्याच्यामध्ये हे माहीत असलं पाहिजे, तर तुम्हाला ते उत्तर लिहिता येतं. त्यानंतर सी क्वेश्चन पहा, लावणी आणि पोवाडा यांचे स्वरूप विशेष लिहा, म्हणजे स्वरूप विशेष लिहा म्हणते. लावणी म्हणजे काय असतं, श्रृंगार रस अधिक असतो, पोवाडामध्ये वीर रस असतो. आता एक पॉईंट तर सापडला. त्याचप्रकारे लावणी कशी असते आणि पोवाडा कसा असतो, याचं स्वरूप सांगत असताना त्याच्यातला पहा नेमकेपणा कोणता आहे, त्याच्यामुळे तुम्हाला मार्क भेटतील. कारण 150 शब्दात लिहा म्हटलंय. आणि हाच बऱ्याच वेळेस मी आपल्या व्हिडिओ पण आहे आणि तुम्ही वाचलात पण हे शब्द, फक्त तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं. त्यानंतर दुसरा पहा, साहित्यकृतीचे स्वरूप विशेष उलगडून सांगा म्हणते. साहित्यकृती म्हणते ते. हा प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो की नेमकं काय लिहायचे. तर थोड्या वेळ असं म्हणजे विचार करा की साहित्यकृती काय आहे, मग तुम्हाला समजेल की नेमकं काय आहे. तर हे थोडंसं विचार करण्यासारखा क्वेश्चन आहे, कन्फ्यूज होण्यासारखा, म्हणजे लिहावं काय हा प्रश्न निर्माण होतो. त्यानंतर स्त्रीवादी साहित्य ही संकल्पना स्पष्ट करा म्हणून. स्त्रीवादी साहित्य किंवा इतर जे काही साहित्य आहेत, कादंबरी आहेत, कथा आहेत, याच्याबद्दल वायशिवबद्दल म्हणजे आपले जे काही मुक्त विद्यापीठ आहेत त्याचे व्हिडिओ अवेलेबल आहेत, तुम्ही ते पहा, 2-3 वेळेस पहा, त्याचे टिपण काढून ठेवा. त्याच्यापेक्षा जास्त लिहायची गरज नाही. आणि वाटलंच तर तुम्ही प्रदक्षिणाखंड भाग 1 भाग 2 हे दोन्ही वाचून काढा, ज्याच्यामुळे तुम्हाला हा पूर्णपणे भाग, स्त्रीवादी साहित्य काय असतं, पुन्हा समीक्षा काय, किंवा त्याच्यामधले जे काही लेखक आहेत, जसं पुढे मी विचारले तुम्हाला याच ह्याच्यामध्ये दिसतील, त्या सगळ्या गोष्टी समजतात. तर प्रदक्षिणाखंड भाग 1 आणि भाग 2 हे तुमच्याकडे असलं पाहिजे. तर हे एक स्रोत आहे तुमच्याकडे, कारण तो एक आपला गाईडमधून काम करतो. जसं आपला 11वी-12वीला आपण गाईड वापरत होतो ना, 10वीला असताना, अपेक्षित म्हणा, इन माय पॉकेट, अभ्यासाचे रॉकेट, तर तशा प्रकारे. तर तसं ते गाईड एक म्हणून काम करतं, ते तुम्ही घेतलंच पाहिजे, मस्त आहे ते. त्यानंतर 6वा क्वेश्चन पहा, पुढील प्रश्नाची उत्तरे द्या म्हणते ती. आधुनिक मराठी कवितेला नारायण सुर्वे यांच्यानंतर वेगळे वळण मिळाले. हे माहीत असलं पाहिजे की नारायण सुर्वेनं नेमकं काय केलं. तुम्ही पहा, नारायण सुर्वे यांच्या कविता कशा आहेत.
झोपडपट्टी, कारखानदारी, पुन्हा साम्यवाद, मार्क्सवादी विचारधारा. या विचारधारा एकाच जगात होत्या का, म्हणजे एकाच देशात होत्या का? नाही ना, प्रत्येक स्तरावर होत्या. तुम्ही भारतात जावा, भारताच्या बाहेर जावा, म्हणून त्यांना रशियाला सुद्धा बोललेलं होतं, किंवा अशा बऱ्याच देशामध्ये त्यांनी जाऊन आलेत. तर असं म्हणायचे की आधुनिक मराठी कवितेला काय भेटलं, तर त्यांचे कविताचा भाग पहा. स्त्रिया कोणत्या येतात त्यांच्यामध्ये, प्रत्येक स्त्रियाचं विशेष दृष्टिकोन पहा त्यांच्यात देणारा. त्याचप्रकारे ते बोलत असताना त्यांची शैली पहा, जाहीरनामा आहे ना. तर अशा गोष्टी आहेत की त्या कविता अगोदरच्यापेक्षा वेगळ्या ठरतात. माणूस केंद्र आहे त्याच्यामध्ये, जसं आपण तुकाराम महाराजांचं म्हटलं ना. परंतु याच्यामध्ये वास्तविकतेला धरून आधुनिक जे आहे ना, जसं की त्या काळामध्ये 1960 नंतर काय झालं, तर जास्तीत जास्त भाग हा आधुनिकरीकडे होत होता. म्हणजे शेतीपासून जो काही कारखानदारी पद्धत आहे, किंवा हे ज्या काही गोष्टी बदलत होत्या, त्या काळच्या कविता, त्या काळचं जीवनमान, त्या काळचा मध्यम वर्ग, त्याच काळातला झोपडपट्टीत राहणारा वर्ग, तर या सगळ्या गोष्टी त्यांनी रेखाटल्या आहेत. आणि अशा सगळ्याच गोष्टी सगळ्याच देशामध्ये घडत होत्या, कारण तो काळच तसा होता. त्याच्यामुळं ती कविता महत्त्वाची ठरते. तर असा हा आधुनिक कविता कशा आहेत मराठीच्या, तर त्या कविता खूप जास्त नाहीत, परंतु त्या कवितेवरून समजतं की त्यांना हे नारायण सुर्वेला किती महत्त्व आहे. आणि खरंच तुम्ही त्यांच्याबद्दल लिहून काढा, टिपण काढा. हे त्यांच्यावर प्रश्न दरवर्षी विचारले जातात. त्यानंतर पहा, समीक्षेच्या विविध पद्धतीची माहिती द्या. ही समीक्षा म्हणजे काय, बऱ्याच वेळेस मी प्रश्न विचारतो आमच्या ज्या बॅचमध्ये आहे त्यांच्या मुलांना, की समीक्षा म्हणजे काय असतं, समीक्षेचे प्रयोजन काय आहे, समीक्षेच्या पद्धती कोणत्या आहेत. हा साधा, सरळ आणि सिंपल क्वेश्चन आहे. म्हणजे सरळ सरळ विचारला, पद्धती कोणत्या आहेत. तर जसं की मनोविश्लेषण पद्धत आहे, सामाजिक पद्धत आहे, अशा बरेच क्वेश्चन पद्धती आहेत. ते तुम्ही त्याच्यामध्ये त्या पद्धतीनुसार ते मार्क्सवादी आहे, तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही समीक्षा करू शकता. तर हे करत असताना ढोबळ मानाने म्हणा की जास्त डीपमध्ये जाता, वरवर जे माहीत असलं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहिता येतं. त्यानंतर वास्तववाद आणि मराठी कादंबरी यांच्या अनुबंधाची साधारण चर्चा करा. म्हणून मराठीमध्ये काही वाद आहेत, वास्तववाद, रोमांटिझम किंवा सौंदर्यवाद किंवा इतर अशा खूप वाद आहेत. ते तुम्हाला कुठं भेटतील, साहित्य साधना म्हणून एक पुस्तक आहे. ते साहित्य साधना जर तुम्हाला पुस्तक भेटलं तर जरूर वाचा. ते देशपांडेचं पुस्तक आहे. तर ते तुम्ही कॉन्टिनेंटल प्रकाशनचं पुस्तक आहे, देशपांडे हे लेखक आहेत. तर ते तुम्ही जर भेटलं तर नक्की वाचा, साहित्य साधना. कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. साहित्य म्हणजे काय, साहित्याचं प्रयोजन काय असतं, साहित्यामध्ये काय नेमकं असतं, म्हणजे तुम्हाला साहित्य समजण्यासाठी बेस म्हणून काम करणारा हा साहित्य साधना. तर ते तुम्ही पुस्तक वाचू शकता. तर प्रश्न 7वा, पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. पहिला क्वेश्चन आहे, मराठी कथा साहित्यातील B.A. कुलकर्णी यांचे स्थान स्पष्ट करा. तर हे तुम्हाला कुठं भेटेल, तर प्रदक्षिणाखंड भाग 1 भाग 2 मध्ये तुम्हाला भेटू शकतं. तर हे सुद्धा म्हणजे असं काही अवघड नाही, परंतु वाटू शकतो तुम्हाला. मराठी नाटकातील स्थित्यंतराचे विविध टप्पे सांगा, हे सुद्धा तुमचं उत्तर प्रदक्षिणाखंडमध्ये भेटतं तुम्हाला. तर त्याचं बी उत्तर तुम्हाला विविध टप्पे सांगा म्हणले तर टप्पेच सांगा तुम्ही. म्हणजे ह्याच्यात आवाढव्य भाग होऊ शकतो, परंतु जर व्यवस्थित अभ्यास केला तर हे थोड्या शब्दामध्ये सांगता येतं. त्यानंतर साठोत्तरी साहित्य प्रवाहाचे स्वरूप, विशेष आणि वेगळेपण स्पष्ट करा. हे सुद्धा तुम्हाला प्रदक्षिणाखंड भाग 1 आणि 2 दुसऱ्यामध्ये भेटेल. तर म्हणजे भाग 1 आणि 2 खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरून तुम्हाला सांगतो. 17व्या शतकातील 19व्या शतकातील भाषा, इतर क्वेश्चन सुद्धा त्या खंडामधून होतात. आणि तो सुद्धा एक बेस म्हणून म्हणा, किंवा बरेच क्वेश्चनचे उत्तर लिहिण्यासाठी तो महत्त्वाचा आहे, प्रदक्षिणाखंड 1 आणि 2. तर हा प्रश्न तिथूनच सॉल्व्ह होते. त्यानंतर पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. 8वा क्वेश्चन आहे, बखर वाङ्मयात ऐतिहासिक सत्याचा अभाव असतो. बखर वाङ्मयातील ऐतिहासिक सत्याचा अभाव असतो या विधानाची चर्चा करा. हे सरळ सरळ आहे विधान आहे, हे आपल्याला बी माहिती आहे, परंतु सांगायचे कसं, बखरचं उदाहरण द्या, कसं ते साहित्याचा अभाव असतो हे सांगा. त्यासाठी तुम्हाला 2-3 उदाहरण द्यावं लागतील त्याच्यामध्ये. आणि हे महत्त्वाचंच ठरतं बरं का. म्हणजे तुम्ही नुसतं बोलला तर ते म्हणजे लिहिलं तर नाही समजणार त्यांना. तुम्ही उदाहरण दिलं तर कशा प्रकारे सत्याचा अभाव आहे हे तुम्हाला समजून सांगावं लागेल. तर हा, आणि याचं काही मोठं काही भाग नाही की कुठून हुडकावं, हे तुम्हाला पण माहिती आहे. त्यानंतर सौंदर्यवादी साहित्याचे गुणविशेष सांगा. जसं तुम्हाला मग म्हटलं की साधना हे पुस्तक वाचा, साहित्य साधना. तर त्याच्यामध्ये ह्याचं बी आहे, वाद आहेत काही आपल्या ह्याच्यामध्ये मराठी साहित्यामध्ये, तर ते तुम्ही नक्की वाचले पाहिजे. वास्तववाद आहे, सौंदर्यवाद आहे, बिंबवाद आहे, प्रतिमावाद आहे, या बऱ्याच गोष्टी आहे, आधुनिकता आहे, रंजकता, बऱ्याच गोष्टी आहेत ते तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत.
आणि त्याच्याविषयी उदाहरण, कुठल्या कवीनं कुठल्या गोष्टीचा अंगीकार केला आहे, तर ते असतं तर हे बऱ्याच गोष्टी सांगता येतात. तर इथं तर सर्वच क्वेश्चन आहे. सुंदरवधी साहित्याचे गुणविशेष सांगा. त्यानंतर लास्ट क्वेश्चन मधला शेवटचा क्वेश्चन, साहित्य आणि इतर कला यांचा अनुबंध सांगून साहित्याचे वेगळेपण स्पष्ट करा. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला साहित्य ते साधनामधून तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. कारण त्यांनी नेमकं सांगितलं की साहित्य म्हणजे काय. साहित्यात तर बऱ्याच गोष्टी आहे. कोणत्या गोष्टी आहेत, जसं की साहित्य आणि विज्ञानमध्ये काय फरक असतो, साहित्य आणि जे काही दुसरे कला आहे त्याच्यामध्ये काय फरक असतो. इतर कला म्हणजे कसं, नृत्य आहे, पुन्हा संगीत आहे, या गोष्टी आहेत ना, त्या इतर कला आहेत. आणि त्याचा आणि साहित्याचा कसा संबंध आहे आणि साहित्य त्याच्यापेक्षा वेगळं कसं आहे हे सांगा म्हणते. आणि याला काही असं विशेष अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही करतानाच या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात. तर हा थोडासा भाग आहे की याच्यामध्ये काय नेमकं येतं काय नाही येत. तर थोडक्यात काय सांगायचे की हा जो काही पेपर होता तो खूप चांगला आणि लिहिण्यासारखा पेपर आहे. जास्त गुण मिळू शकतात त्याच्यामध्ये जर तुम्ही योग्य पेपर लिहिला असाल तर. अवघड म्हणण्याला इथं थाराच नाही, कारण काठिण्य पातळी खूप कमी आहे. सर्वसाधारण पेपर म्हणा की सोपा पेपर आहे. याच्यामध्ये विचारण्याच्या पद्धतीमध्ये काहीही बदल नाही, सेम आहे. आणि असं म्हणा की त्यापेक्षा सोपा पेपर ह्या वर्षी आलेला आहे. असं समजतं की तुम्हाला फक्त साहित्य समजलं का इतकंच अपेक्षित आहे असं वाटतं याच्यावरून, की जास्त विचारत नाहीत ते, की हां तुम्हाला इतकं तर माहीत आहे असं. म्हणजे वरचं जसं की पोवाडा म्हणजे काय, लावणी म्हणजे काय, लोकगीत काय, लोककथा काय, डीप विचारले का पहा. तुम्ही थोडा विचार करा की नेमकं काय विचारले. स्वरूप विचारले फक्त, डीपमध्ये ते नाही गेले, ते वरूनच विचारतात क्वेश्चन. फक्त ह्याच्यासाठी तुम्हाला मग ते बेसिक गोष्टी, पाया मजबूती असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे लोकगीत म्हणजे काय, लोककथा म्हणजे काय, लोकनाट्य म्हणजे काय असतं, लावणी, पोवाडा काय आहे नेमकं, कादंबरी काय आहे, नाटक काय असतं, या सगळ्या गोष्टी पाया मजबूतीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर ते तुम्ही सगळ्या पुस्तकात जे कुठं भेटेल ते तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. असं म्हणून अभ्यास करत असताना अभ्यासक्रम समोर ठेवा, सिलेबस समोर ठेवा. जे काही हेडलाईन दिलेत त्यांनी ते अगोदर कंप्लीट करा. जसं की भाषेचे स्वरूप आणि कार्य, भाषेचे स्वरूप आणि कार्याचं टिपण काढून ठेवा की भाषा असं असते, स्वरूप असं असते, कार्य असं आहे. ठीक आहे ना. जसं मूलभूत कार्य विचारलं, स्वरूप विचारलं, तर तसं लिहिलं असतं पाहिजे. 13व्या शतकातील भाषा 13व्या शतकातली भाषेचं टिपण करा. 17व्या शतकातली भाषा 17व्या भाषेचं टिपण काढून ठेवा. जे काही सरळ तुम्हाला दिलंय ना त्यांनी, ते तर कमीत कमी लिहा. लोकगीत सरळ तिथे लिहिले ते सुद्धा करा. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की सिलेबस जितका दिला ते अगोदर कंप्लीट करा. मस्ट म्हणजे मस्टच. पुन्हा अंतर काय त्याच्यातले भाग उचलायचे असतील ते उचला. पहिलं सुरू तो कंप्लीट करा. सिलेबसच्या बाहेरचा एकही क्वेश्चन नाही. ना डायनामिक आहे, ना असा भाग आहे की त्याच्यामध्ये काही बदल होतो, बिलकुल नाही. 7 स्टॅटिक आहे, काहीच वेगळा भाग नाही याच्यामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टिपण काढणं. जे आपण वाचला ते टिपण, भाषेचे स्वरूप आणि कार्याचं टिपण. पुन्हा मगजमारी नको, परत तेच नको. लोककथा वाचत असताना त्याचं टिपण एकदाच काढा. स्वरूप का, वैशिष्ट्य काय आहे, काय संकल्पना आहे त्याची, बास, संपला कार्यक्रम. त्यानंतर लोकगीत ते बी पहा. पुन्हा त्याच्यामध्ये हे जे काही वाद आहेत ते वाद पहा, किंवा साहित्य समीक्षा म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी ज्या वरवर महत्त्वाच्या आहेत त्या तर अगोदर कंप्लीट करा. त्यानंतर क्वेश्चन पेपर पहा. नेमकं मागेल्या प्रश्नपत्रिकेत काय विचारलं होतं, बखर म्हणजे काय, त्याच्यामध्ये बखरीचे प्रकार कोणते आहेत, मग ते करत असताना कुठला भाग येतो किंवा येत नाही, शाहीर काय आहेत, त्या शाहिरीमध्ये कुठले भाग आहेत, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे, हे मूलभूत क्वेश्चन आहेत आणि ते तुम्ही केलेच पाहिजेत. तर आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे टिपण केल्यानंतर, सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुमची भाषेवर पकड माहीत असली पाहिजे. कारण तो पेपर जरी येत असेल, म्हणजे मला माहिती आहे की मला येते, परंतु तो लिहिता आला पाहिजे, तेव्हाच मार्क भेटतात ना. आणि त्याच्यासाठी मग 3 तास आहेत. आणि मराठी माहिती आहे आपल्याला जास्त येतं की आपण जास्त लिहायला पकडतो, परंतु कमी शब्दामध्ये त्याला जास्त सांगायचे. त्याच्यामुळे भाषेवर पकड असणं महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा कमी शब्दात जास्त सांगतो तेव्हा वेळात उत्तर लिहिता येतं. आणि यासाठी लागतो अधिक सराव. उत्तर लेखनाचा अधिक सराव. हे परत सांगतो, अभ्यासक्रमापेक्षा किंवा या वाचण्यापेक्षा अधिक सराव करा. जे दिले ना त्याचा अधिक सराव करा. अधिक म्हणजे अधिक. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त फायदा होईल. कारण याच्यामध्ये दुसऱ्या पेपरसारखं असं काहीही नाही याच्यामध्ये की वेगळं काही विचारू शकतात, नाही. जे सांगितले ते विचारतात, दरवर्षी विचारतात. ते थोडंसं 1-2 क्वेश्चन वेगळे असतील. नगण्य पातळी म्हटलं, जसं काठिण्य पातळी नगण्य आहे, एखादा क्वेश्चन सोडवता येत नाही, बाकीचे तर सगळे येतात आणि ते सुद्धा ऑप्शनमध्ये आहेत. त्यानंतर मार्क जास्त गुन्ह्यासाठी पूर्ण पेपर सोडवणं महत्त्वाचं ठरतं. आणि हा पेपर येत असेल तर सोडवणं
अति महत्त्वाचं आहे ते तुम्ही असं मध्ये ठाणलं पाहिजे की मला पूर्ण सोडवायचेच बाबा, काही बी असं ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्याच वेळेस मला बी पुस्तक विचारले जातात की पुस्तके सांगा, सोर्स का. अरे सगळ्या गोष्टी टेलिग्रामवर उपलब्ध आहेत. सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही पहा, सिलेबस पहा, काय विचारले ते पहा, स्वतः अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला खूप गोष्टी स्वतः टाकून देता येतील. भटकंती नका करू. खूप माझी मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की भटकंती नका करू, की असं बी म्हणू नका की सोर्स अवेलेबल नाही. सोर्स अवेलेबल आहे. जितका पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा अवेलेबल आहे, असं बी म्हणतो मी. आणि त्याच्यामुळे असं म्हणू नका की कोणी शिकवत नाही, काही नाही. अरे मराठी साहित्य खूप सोपं आहे, सोपं आहे, सोपं आहे, सोपं आहे, सोपं आहे, सोपं आहे. फक्त त्याच्याकडे डोळसपणे पहा, विचारलं काय जातं, अभ्यासक्रम कोणता आहे. असं PhD करण्यासारखं करू नका. एखादं जसं की मालसाचे पुस्तक वाचायला बसलं की सगळंच, अरे नाही, त्याच्यातला नेमका भाग वाचा. दुसरं पुस्तक आहे त्याच्यातला नेमका भाग वाचा, जे आपल्याला महत्त्वाचं आहे. सगळं पुस्तक वाचल्यानंतर काही येणार नाही तो, है ना. हे महत्त्वाचं ठरतं, काय मध्ये ठेवलं पाहिजे आणि काय टाकून दिलं पाहिजे. आणि जसं म्हटलं की तुम्ही सगळ्या गोष्टी शोधा, म्हणजे तुम्हाला सापडेल. आणि हे शोधत असताना बऱ्याच गोष्टी असं करा की ज्या परत परत कराव्या लागणार नाही, है ना. हा म्हणजे लॉजिकली तर्क, अनुमान या सगळ्या गोष्टी वापरतात. तर हा सोर्स आणि इतर गोष्टीसाठी सगळ्या जे काही टेलिग्राम आहेत आपले मराठी साहित्य, सगळ्या गोष्टी ते उपलब्ध आहेत. आणि बाकी गोष्टी जे पुस्तकं आहेत तुम्हाला ते मागवावं लागतात. आणि जसं की प्रदक्षिणा खंड असेल किंवा साहित्य साधना जसं म्हटलं आपण, किंवा ते दुसरं जे काही पुस्तकं आहेत काही, किंवा सेक्शन पेपर 2 मधले जे काही पुस्तकं आहेत ते तुम्हाला मागवावं लागतील. काही आहेत PDF, परंतु बाकीचे तुम्हाला मागवावं लागतील, ते काही PDF अवेलेबल नाहीत. तर यापेक्षा व्यतिरिक्त जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल किंवा तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही तो प्रोग्राम जॉईन करा, किंवा तुम्ही मला अमोल नीतीवर हे करा, ईमेल करा. त्याच्यामध्ये तुम्हाला मी उत्तर सांगेल. त्यासाठी फक्त 1-2 दिवस वाट बघा. असं नाही की मी आज तुम्ही ईमेल केला, तुम्ही 2-3 घंटे नाही बघितलं तुम्ही सोडून, नाही ना, तसं नका करू. 2-3 दिवसानं किंवा पाहत राहा. म्हणजे जर आता पुढच्या पेपरचं तुम्हाला जर विश्लेषण पाहिजे असेल तर तुम्ही काय करता मग, मला कसं समजणार की तुम्हाला विश्लेषण पाहिजे का नाही. तर तुम्ही काय करा, हा जो काही व्हिडिओ आहे त्याला लाईक बटन असतं ना, त्याच्यावर लाईक करा. म्हणजे मला समजेल की किती जणाला हे पाहिजे किंवा नाही पाहिजे. नाहीतर उगाच तेच ते परत परत, म्हणजे तुम्हाला माहीत असलं असं मी समजतो ना. तर हां, तुम्ही असं करा की तुम्ही लाईकला बटनला हे करा, म्हणजे मला समजेल की तो घ्यायचा आहे का नाही. ठीक आहे. तर इथेच थांबूया. तुमची काळजी घ्या. स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.